आई हं. संदीपरावचा फोन आलता तुझ्या बाच्याचा. का म्हणून? काय माहिती बुवा काहीतरी काम आहे म्हणला. इकडे येणार आहे. आता काय त्याला गरज लागली तेव्हा आता त्याला फोन करतोय. काय माहिती बुवा इतके दिवस तर कधी फोन नाही केला साधा मला. आणि आज काय काम निघलं ग? आता घरी गेलं तर नीट बोलत चालत सुद्धा नाही तर आपल्याच कामात रुबाबत राहते तर आज काय फोन करतोय. काय माहिती. बरं जाऊ दे. आल्यावर काय स्वयंपाक पाणी करणार आहे का त्यांना? बघन जसं असन तसं. हा नाही तर दरबारी आला का कधी की त्यांची घाईच नाही बुवा. निघायचं आम्हाला 5 मिनिटं फक्त पाणी. काय आम्ही काय पिंडन भुसा खाऊ घालणार आहे का त्याला? गोड्यावा आला ना तर नीट निघणं म्हणायचं. आला थीर तर बस बाबा. नाही नाही मला खा असलं- पी नाही तर राहून द्यायचं. नमस्कार नमस्कार या नमस्कार. बसा. नाही. तेव्हा काय चाललंय आताच काय नाही बसले होते आता तुमचं दाजी काय नाही निवांत. निवांत आहेत ना? हा बरं झालं तुम्हाला सवड झाली यायला. कसं काय आल्यास बा ठोकली. नाही आलेत ते महत्वाचं होय. हा बरं झालं चांगला दिवस उगावला आज. सुभाष बरं बरं झालं. रानातले कामं संपले होय. राहण्यात काय आता पाऊस काम करून देते होय. वापसच नाही अजून. हा बर बर बर. पाऊल टाकून देईना. म्हणजे रानाचं तुमच्याकडे झालंय. तुम्ही इकडे पाऊल टाकत नाही का तसं आम्ही रानात पाऊल टाकत नाही. आता जास्त पाऊस झाल्यावर होतं तसं चिडचिड थोडी. बरी सवड झाली बाबा. कसं काय आला तू? हा होतं जरा काम म्हणून आलो मग. आणि बापाला फोन केला तर आला नाही. लाख्या फोनवाला ये म्हणलं आता ये मी कवा जाऊ गुडगं दुखत यात. इकडंच बोलवलं तर आला सुद्धा नाही. फोन नाही केला ना आला गेला सुद्धा नाही. त्याला तर सवड सुद्धा नाही. हा जरा असते टेन्शन मध्ये एवढ्यात जरा. एवढं काय टेन्शन येतंय बहिणीचं? नाही बहिणीचं नाही टेन्शन पण जरा तेच आपलं ह्याचं कर्जा पाण्याचं. कर्ज पाण्याचं कुणाला नसतं. घरगुतीचं सारे महाराष्ट्राला आहे. करायचं खायचं उली तिली करायचं आणि खायचं त्याच्याशिवाय कोणी. पण असं काय कुठल्या पुस्तकात लिहिलंय का कर्ज असल्यावर बहिणीकडे यायचं नाही? हा हा ते खरं आहे बरोबर आहे तुमचं पण नाही जमलं त्यांना यायला म्हणून तर आलो ना मग मी आता. नाही आता आईची मस्त इच्छा होती बरं का यायची. पण आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तिला गुडघ्यामुळे चालता येत नाही कुठं जाता येत नाही नेता येत नाही. रानात सुद्धा जात नाही. इथं बसून ठेवतो मी आपलं तिला. बरं आहे बुवा. बरं काय दाजी काय सहज कसं काय आज हेनं गेलं काय काम काढलं काय? हा सहजच म्हणायचं पण जरा होतं महत्वाचं जरा एक. हा महत्वाचं. ते जरा कर्ज टेन्शन आलं जरा लोन करत होतो वावरात. ते मला आता सही घ्यावा ते ना. अरे देवा म्हणून असा दिवस उगवला वय. आणि लोन करायचं ना त्याचं काय कारण सही द्यायचं? ते द्या ना तेवढी मग सगळी नाव करून आता जे असून ते. काय मग काय सगळीच लागली काय माझ्या नावावर? त्याचा हिस्सा त्याच्या नावावर नाही लागला काय बापाच्या तुझ्या? हवा लगेच आत्याकडे सही मागायला. मला काय व्हायची तेवढ्या कोपरीने? हा पण नाही मला होणार नकोय ज्याची त्यालाच पाहिजे देणार. पण लगेच का गाय आला तू? बरं झालं बाबा तुला काम होतं तुझं म्हणून तुला सवड झाली ना आला. अरे घरी आलं गेलं तर तुझी बायको सुद्धा आपल्या कामाच्या नादात राहते. तांब्या बरोबर पाणी द्यायची तिची गाय इच्छा होत नाही. हा ची आता लांबच राहिला तो आपल्याच रुबाबात. हा गो बा एवढी काय पदवी आली. आम्ही आल्या जणू तुमच्यात दारात आल्या खिरीत सराटा. आपण बसावा धरून आणल्याने त्यांच्या वस्तीला. नाही असं त्या काही. अरे आता किती कबऱ्या झाले. तू काय घरी बसू नये का? तू नसल्यावर तसंच होतंय. काय माहिती ना घरचं नाही घरी नकट बसलं परवरी आपण बसायचं तुमच्या परवरी जाऊन. आणि मग त्यांनी कामाच्या राड्यात राहायचं. पाणी तांबर द्यायचं जीव येतंय. ची आता लांबच राहिला. आणि काम आज गरज लागली म्हणून तो आला पळपळ. नाही बरा आला येई ना का कुणी बी कामासाठीच येतं. गरज लागली म्हणून आला पळतच. तसं कोण येतंय? आणि आत्याचं कोणाला ध्यान होतंय तसं? अहो मध्ये सणवार किती गेलं. दिवाळी गेली तरी ध्यान नाही. लाखी पुनव गेली तरी ध्यान नाही. जत्रा गेली तरी ध्यान नाही. मध्ये तिथं शेजाऱ्यांचं कारवे झालं तेव्हा एखादं म्हणतं इकाड्या निमताने तरी आहे ना त्याला फोन तरी करावा तरी बी नाही. संदीपराव मामी होते का तेव्हा जेवण केल्याशिवाय कधी पाठवलं नाही बरं का. पण ताई तुम्ही साधं माणसं आली तर राव बसा सुद्धा म्हणत नाही. दरवाजातूनच उभे बोलताय आमच्याशी. अहो तुमच्या मागं दोनदा घरी आलो होतो मी. म्हणलं मामा आहेत का संदीपराव आहेत का रानात गेलीत. दरवाजातच उभं राहून बोलतात. अहो रानात गेले तर बोलून आणू ना मग त्यांना. आम्ही त्यासाठीच आलो ना त्यांना भेटायला. हे बघा आम्ही काय कोणाच्या खाण्यापिण्यासाठी येत नाही. आमच्या घरी आम्हाला भरपूर आहे. पण निदानराव माणसं आल्यावर 4 शब्द बोला तरी नीट. त्याच्याकडून चुकलं मी माफी मागतो. अहो त्यांच्याकडून चुकायला तुम्ही कुठे गेला होता?
तुमचं सांगणं काम नाही का? का आज आठवलं तुम्हाला? खिडकीतून डुकून बघत या कोणी काय ना जाऊ दे मुर्दे, परत यांना आई वाटायचं आपण पैशासाठी आणि जमिनीसाठी अडवणूक करतोय. काय साहेब पाहिजेत ना, घेऊन टाका. आम्हाला बी काय हाऊस नाही तुमच्या जमिनीची आणि कशाची. आपलं आपल्यालाच फायनान्स त्यांच्याला काय करायचे आपल्याला. हा, पण फक्त आहे ना असं परत दुसऱ्याच्या दारात येता नाही ना, थोडं नाक बीक ठेवा, जरा मान पानाने या. आज तुझ्याकडे आले, दुसरी आत्या आहे तुमची, तिच्याकडे जाता ना ती अशीच बोलणार तुम्हाला, आहे ना? ती सोपी नाही, ती कार काढीन ह्यांना. बसून बोलून सुद्धा नाही द्यायची म्हणे. आज कस काय आठवण झाली सांग ना, कस काय दिवस उगाला कुठं. आणि बोललं तरी काय चुकतंय तुमचं? हा जाऊ दे मुर्दे, जा चहा ठेवा यांना. बरं आहे, करते जाऊ दे, चुकलं माझं. म्हणूनच करते ना बाबा चहा पाणी. जेवण खाऊन जा, बस गडीभर. जातो त्यांच्याबरोबर. दाजी लय नका मनावर घेऊ, झालं ते झालं. अहो संदीपराव, आपला अजून अख्खा आयुष्य पडले, पण या म्हाताऱ्या माणसांचं काय हो? तुमचं तरी कर्तव्य नाही का वडिलांना घेऊन यायचं, सुनबाईला समजून सांगायचं? हा, अहो काय लागतं या म्हातारीला? मामा एका सणाला आले तर परत ती 4 महिने तेच सांगती, मामा आलता, भाऊ आलता माझा, माझ्यासाठी हे आणलं ते आणलं. बरं काय पाहिजे तिला? आज सगळे, पण मामांनी यायला नको इकडं? नाही बरोबर आहे ना. तुम्ही सुद्धा यायला नको का इकडं? जाऊ दे, इथून पुढं काळजी घेईन मी. जपा जरा माणसं, नुसतं गरजेपुरती नका आठवण येऊन देऊ.